सांगू शकत नाही आणि कोण ऐकण्यासाठी सुद्धा तत्पर होत नाही. पण मित्र हा असा असतो की प्रत्येक गोष्टीची जाणीव करून घे. अरे मनाचा ठाव ज्याला आहे त्याला मित्र म्हणावा. तत्वती मित्राची भावना तुझ्या समोर व्यक्त करण्यासाठी आम्ही तुझ्यापर्यंत आलोय रे. मनाची भावना व्यक्त करण्यासाठी आज या पांचाल नगराच्या राजापर्यंत आलात का? द्रोण, तुझ्या मनात असणारा वृत्तिंग तुझ्या मुक्त कंठानं तुम्हाला कथित करावंस. तुझी इच्छा परिपूर्ण करण्याचा पांचाल नगराचा राजा द्रुपद प्रयत्न करेल म्हटलं. पांचाल नगराचा राजा तू सांप्रत आहेस, पण मी तुझ्याजवळ राजा म्हणून नाही आलो. मी तुझ्याजवळ आलोय तो मित्र म्हणून आले रे. मित्र म्हणून आले. मैत्रीचं नातं जोपासशील याची मला कल्पना आहे. आठवतंय का पूर्व आश्रमाच्या ठिकाणी तुझ्या मुखातून निघणारे शब्द मित्र द्रोण. आता आपण हे गुरुकुल सोडून माघारी जातोय रे. पण भविष्याच्या ठिकाणी जेव्हा तुला कधी गरज भासते तेव्हा फक्त या द्रुपदापर्यंत ये आणि सांग तुझ्यासाठी वाटेल ते करण्यासाठी हा द्रुपद तत्पर ठरेल. हे तुझ्याच मुखातील शब्द ना? निश्चितच. त्यावेळी तुझ्या मुखातून असेही शब्द बाहेर पडले होते. मी पांचाल नगराचा राजा झाल्यानंतर अर्ध राज्य तुला मी बहाल करेन. हे तुझ्या मुखातील शब्द. पण राजन, हे मित्रराज, मला तुझ्या अर्ध्या राज्याची अपेक्षा नाही रे. मी मागूही शकलो असतो तर माझ्या मनात आस असती तर मला फक्त तुझ्याकडून एकच गोष्ट हवी आहे. गोष्ट? हो. म्हणजे आज हेतू पुरस्कृत कारण काहीतरी मनात धरून माझ्यापर्यंत या पांचाल नगराच्या राजप्रासादी द्रोण आपण पावलं टाकला. अर्थात माझ्याकडून कोणत्या तरी गोष्टीची अपेक्षा आपल्या अंतःकरणी निर्माण झाली आणि ती अपेक्षा मी पूर्ण करावी म्हणून जर आपण माझ्यापर्यंत आला असाल ऐकण्याची जिज्ञासा. बोला बोला, कोणत्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी या द्रुपदापर्यंत तुझी पावलं पडली? सहज प्रत्येक जीवाला जगण्यासाठी काहीतरी साधन हवं असतं. माझ्या जवळ पाहिल्यानंतर माझी परिस्थिती तुझ्या ध्यानी आली असेल रे. मला जगण्यासाठी तुझ्या जवळचं धन नको, अर्ध राज्य नको. तू बोलल्याप्रमाणे ते देशील सुद्धा रे. उदार मताचा माणूस आहेस तू. अर्थात त्या मताप्रमाणे तू वागशील, पण ते मी घेणार नाही. मी एक ब्राह्मण आहे, मला त्याची कल्पना आहे. मला फक्त माझा आणि माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी उत्तम अशा गोधनातील एक गाय मला हवी आहे. उत्तम असं एक गोधन मला. द्रोण, अरे तुला अन्य काहीही नको, फक्त स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी एखादी गाय तुला माझ्याकडून हवी आहे. माझ्या गोशाळेत कित्येक अशा गायी आहेत. अर्थात एका ब्राह्मणाला गाय दान देऊन गोधन दान दिल्याचं समाधानही मला मिळेल. कुणाची एक गाय दान म्हणून तुला द्यायला मी तयार आहे. द्रुपद थांब म्हणतोय. सहज तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले रे. एका ब्राह्मणाला गोदान देणं हे पवित्र कार्य आहे. क्षणार्धात मी तुला गोदान करेन. ब्राह्मणासाठी तू गोदान करशील, मित्रासाठी दान नको. मित्रासाठी भेट हवी. अरे तुझ्या दानासाठी आसुसलेला हा ब्राह्मण नव्हे. दान घेतल्यानंतर त्या दानाची परतफेड करता येत नाही. ते दान परत करता येत नाही, पुन्हा त्याला देता येत नाही. याच्यासाठी मला भेट दे, जेणेकरून माझे जेव्हा दिवस चांगले येतील तेव्हा तीच मित्रासाठी भेट मला देता यावी. याच्यासाठी भेट सोडून खबरदार. तुला जर परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी एखाद्या गायीची गरज असेल तर ही गाय भेट म्हणून मी तुला देऊ इच्छित नाही. काय? माझा सगळ्यात पहिला आणि शेवटचा हा निर्णय. तू एक ब्राह्मण आहेस, अर्थात एका ब्राह्मणाची इच्छा माझ्याकडून पायदळी तुडवली जाऊ नये म्हणून ब्राह्मणाला दान स्वरूपात एक गाय द्यायला मी तयार आहे. अर्थात माझ्याकडून गोधन ते दान स्वरूपात
तुला स्वीकारायचं नसेल तर द्रोण तू जाऊ शकतोस, पण भेट म्हणून मी तुला गाय देण्यास इच्छुक नाही म्हटलं. द्रुपद, सर तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. तुझ्याच दरबारात माझा आवाज उंचावा ही माझी इच्छा नाही, तरी पण मैत्रीला जागतो तो खरा मित्र. पत्नी नात्यापुरती असते, आई संस्कारापुरती असते. विश्वातील प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाला त्या क्षणाला कार्यरत ठरत असते. मित्र आजीवन सोबत असतो. मग मैत्रीचे शब्द तुला आठवत नाही का? गुरु आश्रमी असताना, माझ्या पित्याच्या आश्रमात असताना, भारद्वाजांच्या आश्रमात असताना 12 वर्षाचा काल परिपूर्ण झाला ना? निश्चितच. तोच कालावधी परिपूर्ण झाल्यानंतर बाहेर निघताना 7 तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. 12 वर्षाच्या कालावधी प्रतिदिनी या गुरु आश्रमाचा अभ्यास मी करत होतो. यथा तथा भोजनाची व्यवस्था असणारा हा आश्रम, पण ज्ञानाच्या ठिकाणी कुठेही कमतरता नाही. आणि ती माझ्या पित्यानं केली नाही, किंबहुना आपल्या गुरुनं केली नाही. मग यथा तथा भोजनाचा कार्यक्रम सुरू असताना, तुमच्यासारखे युवराज तिथं असताना यथा तथा कार्य चाललं होतं. तेव्हा सुद्धा तुमचे पिता हे भरभरून धन देऊ शकले असते, पण नाही. आमच्या पित्यानं ते स्वीकारलं नाही. स्वतःचा स्वाभिमान आणि ब्राह्मणाचा धर्म आमच्या पित्यानं पाळला. त्याच वेळी 12 वर्षाचा काल परिपूर्ण होता क्षणी तुम्ही तुमच्या राज्याच्या ठिकाणी जाणार. एवढ्यात गुरु दक्षिणा देण्यासाठी तुम्ही पुढे सरसावला. उत्तम अशी तुम्ही गुरु दक्षिणा स्वतःच्या गुरुला देऊ शकला नाही. तेव्हा तुमच्या गुरुच्या समोर तुमचे शब्द बाहेर पडले. द्रोण माझा मित्र आहे आणि या मित्रासाठी ज्यावेळी मी राज्याभिषेक करून राजा होईल, या पांचाल नगराचा राजा होईल, त्याच वेळी माझ्या मनानं अर्ध राज्य माझ्या मित्राला देईन. हे तुझे शब्द होते ना? एका जातिवंताचे शब्द, गुरुला दिलेलं वचन. मग या वचनाला जागणार की नाही जागणार? द्रोण, सगळ्यात पहिल्यांदा आधी तुला सूचना करतो. काय ते? आणि ती सूचना कोणती? तू एक ब्राह्मण आहे. होय. माझ्या जीवनाचा खऱ्या अर्थानं सुखद क्षण मी तुझ्या पित्याच्या आश्रमात घालविलेला होय. आहे. तुझ्या पित्यानं जे ज्ञानार्जन मला केलं, त्या योगे मी घडलेलो आहे, त्या योगे मी राजा झालो आहे. अर्थात माझ्या समवेत सह अध्ययन करणारा द्रोण, या द्रोणाचा अपमान माझ्या राजप्रासादी होऊ नये याची परिपूर्ण दक्षता घेत आतापर्यंत मी बोललो. पण माझ्या नजरेत तू अपराधी ठरतोयस, लक्षात ठेव. एक गोष्ट लक्षात ठेव. तुझं बोलणं मी ऐकून घेतलं, आता माझं बोलणं ऐकून घे. ही माझी हक्काची आणि अधिकाराची जागा आहे. इथं माझा आवाज फक्त वाढलेला असतो, तुझा आवाज वाढलेला मी ऐकून घेणार नाही. दुसरी गोष्ट, इथं माझे अधिकार चालतात, इथं माझं वर्चस्व चालतं, इथं माझ्या आज्ञेत खऱ्या अर्थानं माझे सारे मंत्री महोदय चालतात. तेव्हा तू एक ब्राह्मण आहेस, माझा मित्र म्हणून तू पोटलतोयस, पण मी अजून एकही शब्द असा उच्चारलेला नाही की तू माझा मित्र आहेस. तेव्हा तू आधी पहिल्यांदा मित्र हा शब्द काढून टाक. तुला ठामपणे सांगतोय, अरे मैत्री कुणाबरोबर होते? बरोबरीच्याच बरोबर होते. मैत्री आपल्या सलोख्याचे जे असतात त्यांच्या बरोबर होते. तुझ्यासारख्या फिकरण्याबरोबर मैत्री करायला काही मोठा मुद्दा आहे. पण जागरा देतोय. राजाला बोलणारे शब्द तुझ्या पोटातून बाहेर पडताय. हे शब्द कानाला बोलू लागले, हे शब्द कानाला आघात करू लागले. जातिवंत तू माझा मित्र कसला? तू माझा मित्र कसला? अरे जातिवंत फिरला तू. सहज शब्द तुझ्या तोंडून बाहेर पडताय. तुझ्या दरबाराच्या ठिकाणी एका ब्राह्मणाचे अवहेलना तू करतोय. एका राजकर्त्याच्या दरबारात काहीतरी मागण्यासाठी, मित्र म्हणून मागण्यासाठी आलेला हा द्रोण तुझ्या जवळ फक्त सामान्य गोदान मागत होता, गायीची भेट मागत होता. दिलेल्या शब्दाला जागत नाही, त्याला मित्र म्हणत नाही. तो जातिवंत शत्रू आहे. दिलेल्या शब्दाला जागण्याचा अशा शत्रूचा विचार
करण्यापेक्षा मी मनात